अकाली संपलं. राज्याच्या राजकारणातलं हे दादा पर्व अजित पवार दादाच होते आणि हे दादा पर्व अकाली संपलं असं म्हणत सामनातून अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात आत्तासुद्धा मोठ्या संख्येनं राज्यभरातून आलेले कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, विविध भागातील सरपंच यांची मोठी गर्दी, महिला कार्यकर्त्यांची सुद्धा या ठिकाणी आत्ता मोठी गर्दी आहे. तर काटेवाडी जे त्यांचं मूळ गाव, त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत त्या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत. अक्षय, काटेवाडी हे पवार कुटुंबाचं मूळ गाव, म्हणजे बारामती आणि काटेवाडी या दोन्ही ठिकाणीचे जणू सगळे लोक जे आहेत ते म्हणजे त्यांचं विस्तारित कुटुंब होतं. त्यामुळे काटेवाडीवर सुद्धा काल जेव्हा ही बातमी समोर आली, संपूर्ण काटेवाडीचा परिसर शोकाकुल होता. नक्कीच वृषाली, आपण पाहू शकतो की आता देखील काटेवाडीच्या या मूळ गावी, अजित पवारांचं हे मूळ गाव आहे काटेवाडीतलं, आणि या संपूर्ण अजित पवारांच्या या सगळ्या निवासस्थानाबाहेर आपण ही संपूर्ण गर्दी पाहू शकतो. एकंदरीतच शोकाकुल वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे. खरं तर दुर्दैवी संपूर्ण विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला. या गोष्टीवरती कोणाचाच विश्वास बसत नाही. खरं तर एक कणखर नेता, वक्तशीर नेता, वेळ पाळणारा नेता, काम करणारा नेता, अशी ओळख जी आहे ती अजित पवारांची राज्यभर नव्हे तर देशभर आहे. त्यांच्यासोबत जोडले गेलेले अनेक लोक आहेत, अनेक राजकारणी आहेत जे त्यांच्यासोबत गेली अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम करत आहेत. त्या सर्वांना विश्वास बसत नाही की आपले हक्काचे दादा अजितदादा आज आपल्या सोबत नाही आहेत. खरं तर अजित पवार यांचं पार्थिव शरीर जे आहे ते थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी असलेल्या काटेवाडीमधल्या त्यांच्या मूळ घरी आणलं जाणार आहे, आणि या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव शरीर जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते. त्यामुळे काटेवाडीच्या या संपूर्ण त्यांच्या घराच्या परिसरामध्ये आत्ता देखील मोठ्या संख्येने त्यांचे चाहते जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेले आहेत. आपला नेता आपल्यासोबत आज नाहीये याची खंत जी आहे ती प्रत्येक कार्यकर्त्या नेत्याला वाटताना पाहायला मिळतात. थोड्याच वेळापूर्वी सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या, आणि सुप्रिया सुळे त्या या घरी दाखल झालेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पवार कुटुंबीय देखील आता एका पाठोपाठ एक पवार कुटुंबातले सदस्य जे आहेत ते काटेवाडीतल्या या संपूर्ण घरी जे आहेत ते दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. युगेंद्र पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी दाखल झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण पवार कुटुंबीय आणि काटेवाडीतले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी अंत्यदर्शनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की युगेंद्र सर्वच जमलेल्या लोकांना या ठिकाणी हात जोडून विनंती करत आहेत, आणि संपूर्ण युगेंद्र पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता या ठिकाणी त्यांची गाडी जी आहे ती काटेवाडीतल्या या सगळ्या आतमध्ये घरी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर संपूर्ण शोकाकुल वातावरण जे आहे ते या संपूर्ण बारामती परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच हा विश्वास जो आहे कोणाचा बसत नाहीये की अजित पवार आज आपल्यात नाहीयेत म्हणून, आणि अजित पवार यांची वेगळी शैली जी आहे ती सातत्याने राज्याच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळालेली होती. काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख जी आहे ती संपूर्ण राज्यभर होती. आपण पाहू शकतो की श्रीनिवास पवार, अजित पवारांचे जे बंधू आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी पोहोचलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता या ठिकाणी थोड्याच वेळात अजित पवारांचं पार्थिव शरीर जे आहे ते या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी काटेवाडीच्या या घरी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळते, आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही गर्दी झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कार्यकर्ते अजित पवार यांची आठवण काढून अश्रू त्यांच्या डोळ्यात अनावर होताना आपल्याला पाहायला मिळतात. सकाळपासूनच आपण या ठिकाणी आहोत. अनेकांनी आपले अनुभव जे आहेत अजित पवारांसोबत मांडलेले आहेत, कारण की काल परवापर्यंत अजित पवार हे आमच्या सोबत होते. त्यांनी आमच्या बरोबर फोनवरतून बातचीत केली, त्यांना आम्ही भेटलो, त्यांच्यासोबत अनेक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, आणि अशातच अजित पवार हे आज आपल्यात नाहीयेत हा विश्वास जो आहे तो कोणालाच बसत नाहीये. अनेक नेते मंडळी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. गुलाबराव देवकर असतील किंवा
या ठिकाणी दीपक केसरकर असतील, हे नेते मंडळी देखील या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी जळगावहून गुलाबराव देवकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर सर, शरद पवारांबरोबर गेली अनेक वर्ष तुम्ही काम करताय, अजित पवारांबरोबर। अजित पवार आज तुमच्यात सोबत नाहीयेत, काय वाटतंय? फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे की काल जेव्हा दादांच्या संदर्भामधला निरोप आला आणि टी व्हीवरती बातमी बघितली, विश्वास बसत नव्हता। कारण सकाळी 6 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारा नेता आणि अशा पद्धतीनं जाईल, हा या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास बसत नव्हता। परंतु ही दुर्दैवी घटना घडली, म्हणजे दादा जातील हा विषय कोणालाही मान्य होत नाही, अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर आपण पाहिलं तर गुलाबराव देवकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हळूहळू संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात अजित पवार यांचं पार्थिव शरीर जे आहे ते नक्कीच अक्षय, नक्कीच।